कमी गॅस वापरून बटाटा न वापरता फक्त कांद्यापासून तयार होणारे कांद्याचे पान समोसा अतिशय खुसखुशीत हे समोसे तयार होतात. जे लोक बटाटा खात नाहीत त्यांच्यासाठी, शिवाय सध्या गॅसची टंचाई आहे त्यामुळे कमी गॅस वापरून कांद्याचे समोसे बनवलेले आहेत. त्यासाठी 2 मोठ्या साईजचे कांदे एकदम बारीक बारीक कापून घेतलेले आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा चमचा बडीशोप, अर्धा चमचा धने, पाव चमचा ओवा आणि पाव चमचा जिरे घेतलेले आहे आणि पल्स मोडवर फिरवत मिक्सरला याची जाडसर पावडर तयार करून घ्यायची. खलबत्त्यामध्ये कुटून पावडर तयार करून घेतली तरी चालेल. कढईमध्ये फक्त 1 चमचा तेल गरम करून त्याच्यामध्ये तयार केलेली पावडर खमंग अशी भाजून घ्यायची आहे. या पावडरीचा सुगंध घरभर दरवळत आहे, यामुळे समोश्यांना खूप छान टेस्ट येते. पावडर थोडीशी भाजली की लगेच त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकून सगळं एकदम खमंग असं भाजून घ्यायचं. यातच कापून ठेवलेला कांदा आणि 1 हिरवी मिरची बारीक बारीक कापून घातली. कांदा चांगला मऊसूत होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवायची म्हणजे कांदा चांगला शिजला जातो. कांदा सुद्धा थोडासा लाल झाला की यामध्ये पाव चमचा लाल मिरची पावडर आणि छोटा पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि सर्व इथे मिक्स करून घ्यायचं. तिखटचं प्रमाण आपल्या आवडीनुसार वाढवू शकता. लाल मिरची हळदीबरोबरच कांदा सुद्धा चांगला फ्राय करून घ्यायचा आणि शिजवून घ्यायचा. कांदा इथे चांगला शिजलेला आहे. नंतर याच्यामध्ये 3 चमचे बेसन पीठ टाकलेलं आहे. पोहे खाण्याच्या चमच्याने सर्व प्रमाण मोजून घेतलं तरी चालेल. पाव चमचा काळं मीठ, पाव चमचा आमचूर पावडर, चवीनुसार मीठ आणि छोटा अर्धा चमचा साखर टाकलेली आहे. आता बेसन पीठ सुद्धा कांद्यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं. बेसन पीठ मी इथे 6 ते 7 मिनटं लो फ्लेमवरती भाजून घेतलं. गॅसची फ्लेम लो ठेवून जर आपण वापर केला तर गॅस कमी प्रमाणात वापरला जातो. शेवटी याच्यामध्ये कोथिंबीर टाकली आणि गॅसची फ्लेम बंद केली. गॅसची फ्लेम बंद केल्यानंतर 1 मिनिट पुन्हा हे सर्व मिक्स करून घेतलं, कारण कढई गरम आहे. आता हे मिश्रण एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायचं. इथे वाटीमध्ये सर्व मिश्रण काढून घेतलं आणि कढईला खाली थोडंसं जे बेसन पीठ लागलेलं आहे ते सुद्धा काढून घ्यायचं, कारण त्यामुळे समोश्यांना आणखीन चव येते. आता यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस टाकायचा. पाव लिंबू किंवा लिंबाचा चौथा भाग पिळून घेतला तरी चालेल. आता याच्यामध्ये एक सिक्रेट म्हणजे मी इथे बारीक जी शेव असते ती टाकलेली आहे. तुमच्याजवळ आलू भुजिया असेल, चिवडा असेल तो टाकू शकता. आता इथे 1 कप मैदा घेतलेला आहे. तुम्ही गहूचं पीठ घेऊ शकता आणि 1 चमचा रवा टाकलेला आहे. रव्यामुळे समोसे खुसखुशीत होतात. पाव चमचा ओवा टाकलेला आहे आणि पाव चमचा मीठ टाकलं आणि 1 चमचाभर गरम न केलेलं साजूक तूप टाकलेलं आहे. इथे गहूचं पीठ जर वापरत असाल तर 2 चमचे रवा टाकायचा, म्हणजे समोसे चांगले खुसखुशीत होतील. मैद्याला तूप चोळून घेतलं आणि बघा इथे मूठ बांधून बघितली, परफेक्ट मूठ बांधली जात आहे. थोडं थोडं पाणी टाकत चपातीच्या पिठापेक्षा हलकंसं कडकसर पीठ मळून घ्यायचं. पीठ खूप कडक मळायचं नाही, नाहीतर थोड्या वेळाने मैदा असल्यामुळे पीठ खूप घट्ट होतं. म्हणून चपातीच्या पिठाप्रमाणे किंवा त्यापेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळायचं. पिठाला इथे रेस्ट दिली नाही. पीठ मळल्यास लगेच समोसे करून घेतलेले आहेत आणि पीठ बघा किती सॉफ्ट तयार झालेलं आहे. फक्त पिठामध्ये तुपाचं मोहन परफेक्ट घालायचं आहे. आता इथे मी समप्रमाणात लाट्या तयार करून घेतल्या. तुम्ही हाताने लाट्या तयार करून घेतल्या तरी चालतील. पीठ खूप कडक मळलं असेल तर बाकीच्या लाट्या झाकून ठेवल्या तरी चालतील. आता 1 लाटी घेतली आणि या लाटीला तेल, तूप किंवा पीठ न लावता आहे तशीच लाटून घ्यायची आहे. पीठ मऊसूत मळलं असेल तर लाटी लगेच लाटल्या जाते आणि पीठ जर खूप कडक मळलं असेल तर लाटी लाटण्यासाठी किंवा पोळी लाटण्यासाठी थोडा वेळ लागतो. चपातीपेक्षा थोडीशी पातळ इथे पोळी लाटून घेतली, त्याचे 4 भाग केले आणि बघा या पद्धतीने समोसा फोल्ड करून घ्यायचा. आपण ज्या पद्धतीने कोन तयार करतो त्याच पद्धतीने त्याचा खालचा आणि मधला भाग चांगला चिटकवून घ्यायचा, म्हणजे तळताना समोसे तेलामध्ये सुटत नाहीत. आणि बघा या पद्धतीने इथे कोन तयार केला, त्याच्यामध्ये तयार केलेलं मिश्रण टाकायचं. कांद्याच्या मिश्रणामध्ये चाट मसाला सुद्धा टाकू शकता. आता बोटाने हे मिश्रण कोनमध्ये दाबून घ्यायचं आणि बघा पीठ एकदम मऊसूत असल्यामुळे मैदा लगेच चिटकत आहे आणि वरच्या साईडने या पद्धतीने सर्व साईड्स आतमध्ये फोल्ड करून घ्यायच्या. शेवटचा पार्ट पाणी लावून फोल्ड करायचा, म्हणजे समोसा तेलामध्ये तळताना खुलणार नाही किंवा फाटणार नाही. आणि बघा या पद्धतीने कांद्याचा पान समोसा तयार झालेला आहे. ओल्या काजूसारखा या समोस्याचा शेप दिसतो. दुसरा समोसा सुद्धा बघा या पद्धतीने कोन तयार करून घ्यायचा आणि जो मधला भाग आहे तो पाणी लावून चिपकवून घेतला तरी चालेल आणि खालचा जो निमुळता भाग आहे तो सुद्धा व्यवस्थित चिटकवून घ्यायचा आणि यामध्ये सारण भरायचं. बोटाने सारण आतमध्ये ढकलायचं आणि वरच्या साईडने पाणी लावत सर्व बाजू फोल्ड करून घ्यायच्या आणि इथे आपले पान समोसे तयार झालेले आहेत.
रेग्युलर समोस्यांप्रमाणे जर जमत असेल तर त्या पद्धतीने फोल्ड करून घेतलं तरी चालेल। तर बघा इथे सर्व 5 समोसे तयार झालेले आहेत। अतिशय झटपट हे समोसे तयार होतात। फक्त समोसे तळण्यासाठी थोडा जास्तीचा वेळ लागतो। या पद्धतीने सर्व समोसे तयार आहेत आणि मध्यम गरम तेलामध्ये हे समोसे तळायचे आहेत। माझ्याकडून इथे थोडासा व्हिडिओ स्किप झालेला आहे, त्यामुळे क्षमा असावी। मध्यम गरम तेलामध्ये मी सर्व समोसे टाकले आणि बघा गॅसची फ्लेम इथे लो ठेवलेली आहे आणि समोसे थोडेसे कडक झाले की नंतर चमच्याने त्यांना पलटी करायचं। समोसे तेलामध्ये टाकल्या त्यांना लगेच टच करायचं नाही आणि लो फ्लेमवरती समोसे तळायचे आहेत। हे समोसे तळण्यासाठी मला टोटल 12 ते 13 मिनिटं लागलेले आहेत। जर वाटलं तर मध्ये मध्ये फक्त 1 ते 2 सेकंदासाठी गॅसची फ्लेम हाय करू शकता। मात्र कुरकुरीत खुसखुशीत समोसे करण्यासाठी गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती समोसे तळून घ्यायचे। आणि बघा एक सुद्धा समोसा तेलामध्ये सुटला नाही। टोटल 24 समोसे तयार केलेल्या मिश्रणामधून तयार झालेले आहेत। घरी पार्टी असेल, मुलांचा बर्थडे असेल तर या पद्धतीने चटपटीत समोसे तयार करू शकता। आता इथे समोसे चांगले गोल्डन कलरचे तयार झालेले आहेत। मात्र थोडेसे आणखीन यांना कलर येईपर्यंत तळून घेतले आणि बघा सर्व समोसे इथे परफेक्ट तयार झालेले आहेत। समोस्यांचं टेक्स्चर बघूनच लक्षात येत असेल समोसे एकदम खुसखुशीत तयार झालेले आहेत। आता हे सर्व समोसे तेलामधून काढून घेतले आणि खाली बघा एक सुद्धा समोसा तुटला नाही, फाटला नाही किंवा समोस्यामधील सारण बाहेर आलं नाही। बराच वेळेस बटाट्याचे आपण समोसे बनवतो, मात्र बटाटा उकडण्यासाठी सुद्धा भरपूर गॅस लागतो। म्हणून आपण आज इथे कांद्याचे समोसे बनवलेले आहेत आणि तेलामध्ये थोडेफार पिठाचे कण दिसत असतील, म्हणजेच तयार केलेले समोसे भरपूर खुसखुशीत तयार झालेले आहेत। समोस्यांच्या आवाजावरून समजलंच असेल समोसे भरपूर कुरकुरीत खुसखुशीत तयार झालेले आहेत। आणि बघा समोस्यांचा वरचा लेयर बघून तुमच्या लक्षात येईल की समोसा किती खस्ता बनलेला आहे आणि समोस्याचं आतलं सारण सुद्धा आंबट गोड तिखट चवीचं आहे। वरतून मी थोडासा चाट मसाला टाकून घेतला आणि इथे आपले 5 समोसा तयार आहेत। समोसाबरोबर खाण्यासाठी मिरच्या सुद्धा तळून घेतलेल्या आहेत आणि गोड चटणी सुद्धा तयार केलेली आहे। समोसे बनवण्यासाठी थोडा जास्त वेळ लागेल, मात्र समोसे संपण्यासाठी 5 मिनिटं सुद्धा लागणार नाहीत। नेहमीची बटाट्याची चटणी भरून सुद्धा तुम्ही या पद्धतीचे खुसखुशीत समोसे तयार करू शकता। नक्की या पद्धतीने समोसे ट्राय करून बघा। चवीला अप्रतिम असे हे समोसे लागतात आणि यांची पारी खरंच खूप खुसखुशीत तयार झालेली आहे। जर तुम्हाला झटपट समोसे बनवायचे असतील तर फ्लावर समोसा याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा दिलेली आहे। उन्हाळा आहे, चपाती भाजी खाऊ वाटत नाही, मात्र चटपटीत खाण्याची कायमच इच्छा होत असते। मग या पद्धतीचे समोसे ट्राय करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।